बरोबर काही झालंय का? तेव्हा तुमचा नवरा कसा आहे असं विचारल्यावर नंदिनी सांगते की माझा नवरा खूप चांगला आहे, माझ्या घरचे सुद्धा खूप चांगले आहेत, पण आता ना मला हे गाणं ऐकण्याचा मूडच नाही आहे. तेव्हा जीवा लगेच गाणं बंद करून पुन्हा दुसरं गाणं लावतो ज्यात जीवा नाव असतं. मग आता नंदिनी ते गाणं ऐकते आणि परत म्हणते की "ओ काका, हेही गाणं मला नाही आवडलं, हे सुद्धा बंद करा." आता नेमकं आनंदाश्रम आलेलं असतं आणि नंदिनी आता उतरते. उतरल्याबरोबर ते आता पैसे देईल आणि मला बघते की काय, ह्या भीतीने जीवा जरा घाबरतो आणि तो आता त्याचा चेहरा रुमालाने लपवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता नंदिनी उतरते आणि म्हणते की काका, हे घ्या तुमचे पैसे. त्यावर जीवा म्हणतो की पैशांचं काय नाही मॅडम, अहो राहू द्या, पैसे कशाला देत आहे. त्यावर नंदिनी म्हणते हो असं कसं, तुम्ही एवढ्या खड्ड्यांमधून गाडी काढली आणि इथपर्यंत मला आणलं, तुमची मेहनत आहे, आणि असं फ्रीमध्ये कसं काय सोडतंय तुम्ही एखाद्या गिरायकाला, घ्या बरं पैसे. आता लगेच जीवा ते पैसे घेणार असतो, पण त्याच वेळेला नेमका आता जीवाच्या हातामध्ये एक वॉच असतं आणि ते असतं कपल वॉचमधला एक भाग. पण नंदिनी इथे समजू देत नाही की तिने जीवाला ओळखलंय. ती आता ऑफिसमध्ये निघून जाते. दुसरीकडे पार्थसुद्धा काव्याच्या रिक्षात बसून आता घराजवळ उतरतो. त्याच वेळेला काव्या त्याचे पैसे देणार असते, पण पार्थ तिला नकार देतो आणि म्हणतो की माझे पैसे मीच देईल. आणि काव्या म्हणत असते की प्लीज मी देते ना पैसे, अहो राहू द्या, आपण तर एकाच ठिकाणी राहतो ना. तरीसुद्धा पार्थ म्हणतो की ते मला माहीत नाही, माझे पैसे मी देणार. मग असं म्हणून आता पार्थ त्याचे पैसे स्वतःच काव्याच्या हातावर ठेवतो आणि लगेच तिथून रागाने निघून जात असतो. त्याच वेळेला काव्यसुद्धा त्याच्या मागेच पळतच येते आणि म्हणते की 1 मिनिट पार्थ, ऐका तरी, थांबा ना प्लीज. तुमचा राग असा किती दिवस राहणार आहेत? इतक्या दिवस तुम्ही मला काय म्हणायचे सांगा, काय म्हणायचे तुम्ही मला? की गुरगुरणारी मांजर. पण आता हा गुरगुरणारा बोका, याचीच किती रिक्वेस्ट करावी लागते ह्या मांजरीला. असं म्हणून ती पार्थचा मूड ठीक करण्यासाठी बघत असते. तरीसुद्धा पार्थ तिला म्हणतो की काय काम आहे, बोला लवकर, मला जायचे. असं म्हणून तो परत पुढे जायला लागतो. त्याच वेळेला काव्या म्हणते की ऐका तरी, असं किती दिवस माझ्यावर राग भरून बसणार आहात? तुमचा राग जाणार आहे की नाही? मी आपली सतत बडबड करत असते आणि तुम्ही एक शब्दसुद्धा बोलत नाही. तर आता पार्थ काहीही न म्हणता आता घरातच घुसून जातो. इकडे आता काव्याला काही समजत नसते की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर पण देत नाहीये आणि माझ्याशी बोलत पण नाहीये, त्यामुळे तिला त्रास होत असतो. आता ते दोघंही घरात जातात. तर आता इकडे नंदिनी ही पाण्याचा तांब्या भरून येत असते आणि अचानक तिचा पाय घसरतो आणि ती एकदमच आता आडवी व्हायला लागते. तर तिला जीवा लगेच पकडतो. आता लगेच तिथे दोघं एकमेकांकडे पाहू लागतात आणि इथे बराच वेळ टायटल सॉन्ग प्ले झालेला आहे. दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये हरवलेले असतात. पण इथे आता नंदिनीला मध्येच एक गोष्ट आठवते, ती म्हणजे की माझा जीवाबरोबर डिवोर्स होणार आहे. त्यामुळे ती पटकन नजर चोरत उभी राहते आणि लगेच जीवा हा त्याच्या हातातून एक पेला खाली पडलेला असतो, तो उचलतो आणि नंदिनीकडे पाहू लागतो. त्याच वेळेला नंदिनीच्या हातामध्ये पाणी असतं आणि नंदिनी त्याच्या हातातला पेला घेण्यासाठी इशाऱ्याने हात पुढे करते. तर जीवाचा असा गैरसमज होतो की नंदिनी माझा हात तिच्या हातामध्ये मागत आहे. तो त्याचा हात तिच्या हातावर ठेवणार असतो, पण त्याच वेळेला नंदिनी लगेच हात मागे घेते आणि पेलाकडे इशारा करते. मग जीवाला समजतं की ही पेला मागत होती. तो आता तिला पेला हातावर ठेवतो आणि म्हणतो की मला पाणी हवंय. तेव्हा नंदिनी त्याच्या त्या बोलण्यावरती रिस्पॉन्स देत नसते. मग जीवा म्हणतो की काय झालं? अहो पाणी मागतो मी तुमच्याकडे, पाणी द्याल ना? तरीसुद्धा नंदिनी काहीच हालचाल करत नसते. मग आता जीवा म्हणतो की माझी आजी सांगायची की पाण्याला कधी नाही म्हणायचं नसतं आणि तुम्ही तर पाणीसुद्धा देत नाहीत मला. मग आता लगेच नंदिनी तो पेला भरते आणि जीवाच्या हातावर ठेवते, पण तिला बोलायचं काहीच नसतं. मग आता जीवा पुन्हा तिच्या मागे पुढे करत ते पाण्याचा फुर आवाज करून मुद्दामूनच तो आवाज करून पाणी पित असतो. त्यावेळेला आता नंदिनीला तो क्षण आठवतो की एक दिवशी असंच फुर आवाज करून नंदिनी चहा पित होती. मग जीवा तिच्यावर हसला होता. तर जीवाला नंदिनी म्हणाली होती की ज्यांचं मन साफ असतं, जे मोकळे असतात ना, तेच असं आवाज करून काही गोष्ट किंवा पदार्थ खातात किंवा पितात. आणि मग जीवा आता मुद्दामूनच तिची जुनी आठवण उकरून काढतो आणि तिलाच ऐकवतो की आमच्या एक चकाचक बाई आहेत ना, त्या असं म्हणायच्या की असं फुर आवाज केल्यावरती तो माणूस खूपच साफ नितळ मनाचा असतो आणि त्याच्या मनात खाण्याबद्दल कोणतीच अशी तक्रार नसते. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो का? तर आता तुम्हाला आठवलं का? असं मुद्दामूनच नंदिनीलाच विचारू लागतो. पण नंदिनी मात्र काहीच म्हणत नाही, कारण ती स्वतःच कसं ऐकून घेणार. जीवा तिला स्वतःलाच चकाचक बाई म्हणून उल्लेख करून तिच्याच गोष्टी तिला सांगत असतो. त्यामुळे आता नंदिनी काहीच म्हणत नाही. ती आता तिच्या मनात फक्त एकच विचार असतो की मला काही दिवसांनी जीवाला डिवोर्स द्यायचा आहे आणि मी याला रिस्पॉन्स तरी का देऊ? एक दिवस असा होता की मी यांच्या बोलण्याची वाट पाहायची, तासनतास यांच्याबरोबर बोलायची,
तेव्हा कुठे हे एकदा एक शब्द काढायचे. यांचा भूतकाळ यांच्या मनात असताना मी उगाच यांच्या लाईफमध्ये आली. मी इंटरफेअर केलं आणि मोकळं मन करून यांना सगळं शेअर करत गेली. कारण मला कुठेतरी असं वाटत होतं की आमच्या दोघांमध्ये कुठेतरी एक बॉन्डिंग तयार होईल आणि आम्ही खरंच हे नातं मनापासून निभावू. लग्नानंतर तरी प्रेम होईलच असं वाटत होतं, पण आता ते अपेक्षित नाही आहे. कारण आता तर गोष्ट फक्त 5 दिवसांची आहे. डिवोर्स पेपर मी जीवाच्या हातावर कधीच ठेवले आहेत. आता फक्त वेळ आहे ती समोर सही आणायची आणि नातं मोकळं करण्याची. ती निघून जाते तर जीवा इकडे खूप पश्चाताप करत असतो. त्याला आज रिअलाईज झालेलं असतं की नंदिनी जेव्हा माझ्याजवळ होती तेव्हा मी तिच्याशी बोलत नव्हतो, फक्त तिला त्रास देत होतो, तिचा राग करत होतो. पण आता ती माझ्यापासून दूर गेली आहे तर मला तिची किंमत कळाली आहे. तिच्या अशा दूर जाण्यामुळे मला खरंच खूप त्रास होतोय. माझं चुकलंय, पण आता किती दिवस नंदिनी माझ्यासोबत असा राग धरणार आहे हेच त्याला समजत नसतं. तर दुसरीकडे वसू आणि विक्रम दोघंही चेस खेळत असतात आणि उकडलेलं शेंगासुद्धा खात असतात. पण त्याच वेळेला आता मानिनी ह्या म्हणतात की श्रावणात आपल्याला पूजा घालायची आहे. पण वसू यावर नकार देते, कारण आपल्या घरात ह्या दोघी मुली आल्यापासून संकट हे सारखे वारंवार येत आहेत. त्यामुळे यांचं तरी नातं व्यवस्थित चाललंय का मानिनी? आणि तू तर पूजेला बसण्यापर्यंत तुझी मजल गेली का? तेव्हा मानिनीला हे पटलेलं नसतं, कारण वसू हे कोणत्या अर्थाने बोलत आहे हे मानिनीला चांगल्याच प्रकारे समजलेलं असतं. की आपल्याच मुलांबद्दल असं वाईट विचार का करते वसू आत्या, हेच आता मानिनीला समजत नसतं. पण मग वसूच्या बोलण्यामागे नक्कीच काय राजकारण आहे हे मानिनीच्या जरा जरा लक्षात येतं. आणि त्याही म्हणू लागतात की नंदिनी आणि पार्थमध्ये अचानक इतके बदल का व्हायला लागलेत? हे वारं बदललेलं वारं असं का आहे? तर आता कोणाला काहीच समजत नसतं. पण मानिनी म्हणतात की मी ठाम आहे, ह्या घरात पूजा होणारच आणि ह्या पूजेला दोनही जोड्या बसणारच. दुसरीकडे रम्या ही रूममध्ये ऑफिसमधून आलेली असते आणि मग आता वसू आता तिथे जातात आणि रम्याला म्हणू लागतात की रम्या, अगं तू मला सकाळी काय म्हणाली होती की आई बघ आज पार्थ आणि काव्या सोबत येणार नाहीत. पण तुला माहिती आहे जेव्हा मी विक्रमसोबत हॉलमध्ये चेस खेळत होती ना तेव्हा ते दोघंजण सोबत आले गं. तेव्हा रम्या म्हणते काय बोलते का आई तू? अगं मला सकाळी सगळं काही जाणवलंय. गाडीमध्ये जेव्हा आम्ही चाललो होतो ना तेव्हा काव्या कारमध्ये मागे बसली होती आणि पार्थ तिच्यासोबत एक शब्दसुद्धा बोलला नाही. तेव्हा याच्यावरून काय समजतेस गं तू? असं आता रम्या ही वसूला म्हणू लागते. आणि मग आता वसू म्हणत असते की अगं रम्या, मी त्यांना एकत्र पाहिले आणि तू काय म्हणाली होतीस की त्यांच्यामध्ये वाद झालेला आहे, मग नक्की आहे काय? तेव्हा वसूला आठवतं की हो रम्या, तुझ्याही बोलण्यावर तितकाच विश्वास ठेवेल मी. कारण काल मी जेव्हा काव्याच्या रूममध्ये गेली तेव्हा मी तुला सांगितलं ना की ते एन्व्हलप खाली पडलं होतं. अगं ते मला बघायचं होतं, पण काव्याने ते काही उचललं आणि लपवलं. मला असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये. आपल्याला आता काव्य रूममध्ये नसताना तो एन्व्हलप बघायलाच पाहिजे. नक्की ते एन्व्हलपमध्ये असं काय दडलंय की ते आपल्यापासून लपवते? तर आता रम्या आणि वसूचा प्लॅन होतो की उद्या मी ऑफिसला जाणारच नाही, आपण घरीच थांबायचं आणि काव्या क्लासला गेली की तिच्या रूममध्ये जाऊन ते एन्व्हलप शोधायचं, म्हणजे नक्की कुठे पाणी मुरते हे आपल्याला समजेल. पुढे आता नंदिनी आणि पार्थ हे किचनमध्ये एकत्रच एकमेकांना मन मोकळं करत असतात. आज पहिल्यांदा काव्या आणि जीवा हे त्यांच्या रूममध्ये असतात, तर नंदिनी किचनमध्ये काम करत असतानाच पार्थ तिथे आलेला असतो, कारण त्यालाही काही गोष्टी नंदिनीबरोबर बोलायच्या असतात. आणि मग आता नंदिनी सांगू लागते की आमचं काहीतरी वेगळं चाललंय. हे ना आज रिक्षामध्ये एक रिक्षावाले बनून आले होते. त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांना ओळखलं नाही आहे. ॲक्च्युली मी ओळखलंच नव्हतं आणि सगळं काही सांगायला लागली. पण उतरताना त्यांनी तेच वॉच घातलं होतं जे मी त्यांना बर्थडेला गिफ्ट केलं होतं. त्या वॉचवरून मला समजलं की हा चेहरा झाकणारा माणूस जीवा आहे. पण त्यांना अजून कळालं नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की काय चाललंय काय ह्या जीवाचं? अहो आमची तशीच कंडिशन आहे. त्यावर नंदिनी म्हणते की म्हणजे काव्या का? पार्थ म्हणतो की हो, तिनेही आज माझ्या गाडीचं टायर पंक्चर केलं, गाडीची हवा काढून घेतली आणि एक रिक्षा घेऊन तिथे आली. तिला आज मला इम्प्रेस करायचं होतं, पण मला समजत नाही आहे कारण आता इम्प्रेस करून काय करणार आहे ही. मला मागे वळून बघायचंच नाही आहे, कारण मी तिला डिवोर्स पेपर दिलेले आहेत. मी फक्त वाट पाहतोय ती कधी एकदाची मला सही देते आणि हे नातं मोकळं करते. पण मला हेच कळत नाही आहे की हिच्या मनात माझ्याबद्दल अशा भावना असताना ही पुन्हा मला इम्प्रेस करायला का जाते? हिचं मन बदललं आहे का? आता हिला कसं सांगू की मला फक्त एकच आस आहे, ती म्हणजे डिवोर्स पेपरवर सह्या मिळवण्याची. माझा आता जीव अडकत नाही आहे, नाही गुंतत माझा जीव कोणामध्ये. कारण इतके प्रयत्न करूनही एखादा माणूस आपल्याला नकळत डिवोर्स घेण्याची भाषा समोर आणत असेल तर त्याच्याशी काय बोलायचं आणि का म्हणून इंटरेस्ट दाखवायचा? तिला आता का माझ्यामध्ये इंटरेस्ट आला हेच मला समजत नाही. नंदिनी म्हणते की माझंही ठरलंय, आपण दोघांनी आता एकच करायचं. जसा दिवा पाण्यामध्ये सोडून देतो ना
तसंच आपल्या नात्याचं सुद्धा होणार आहे. दिवा पाण्यात सोडायचा आणि तो लांबपर्यंत वाहून जाईल. आपले नातं असं दूरवर लांबपर्यंत वाहवत जाणार आहे. असं म्हणून नंदिनी आणि पार्थ दोघंही मनाशी निश्चय करता की आता आपण लवकर त्यांना फोर्स करायचा की डिवोर्स पेपरवर सह्या करा. तर आता नंदिनी लवकरच तयारी करून घाईघाईमध्ये ऑफिसला जायला निघते. आता मानिनी तिला म्हणतात, काय ग नंदिनी, आजकाल तू जीवाच्या आधीच निघण्याचा प्रयत्न करत असतेस. तू जीवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेस का? त्यावर आता नंदिनीला धक्काच बसतो, कारण मानिनीने बरोबर तिला ओळखलेलं असतं की नक्की नंदिनीचं चाललंय काय. पुढे आता काव्या ही किचनमध्ये येते आणि मानिनी ह्या खिचडी बनवत असतात पार्थसाठी. तर काव्या म्हणते की आई, आज यांच्यासाठी मी खिचडी बनवू का? लगेच आता मानिनी म्हणतात की काव्या, अगं मी तुला एक प्रश्न विचारू का? काव्या म्हणते की विचारा ना. तर मानिनी म्हणतात की तू पार्थच्या प्रेमात पडली आहेस का? आता असा शब्द ऐकल्यावर काव्यासुद्धा एक प्रकारे शांतच बसते. तिने मौन पाळले. तिला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे, कारण मानिनीने आपलं चालणं बोलणं वागणं सगळं काही ओळखलेलं आहे हे आता काव्याला समजले. तर वसूसुद्धा तिथेच असते. वसूलासुद्धा त्यांच्यामध्ये लुडबुडच करायची असते, कारण तिला सत्य बाहेर काढायचे. ती फक्त वॉच ठेवून आहे की कधी एकदाची काव्या बाहेर जाते, कारण तिला काव्याच्या रूममध्ये जाऊन ते एन्व्हलप काव्याने जे लपवले ते शोधून काढायचे. त्याच्यामध्ये नक्की अशी काय गोष्ट आहे की ती काव्याने माझ्यापासून लपवली, हेच त्यांना सत्य समोर आणायचं असतं. प्रेक्षकांना पाहत आता पुढे काय काय होणार आहे ते उद्याच्या भागात. त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.